काहींचा प्रश्न असतो की डायबिटीस खरोखरच रिव्हर्स होऊ शकतो का? तर हो, नक्कीच रिव्हर्स होऊ शकतो. नमस्कार, मी डॉक्टर सुबोध देशमुख. आज मी तुम्हाला असा एक डाएट चार्ट सांगतो की ज्याने तुमच्या रक्तातली साखरेची पातळी नैसर्गिकरित्या कमी व्हायला सुरुवात होईल. चला तर मग आपण त्याची सुरुवात करू. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकाळची सुरुवात चहा बिस्किटाने न करता मेथीच्या पाण्याने किंवा दालचिनीच्या पाण्याने करा. त्यामुळे काय होणार आहे, त्याच्यामुळे मेटाबॉलिझम सुधारणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सकाळचा जो नाश्ता आहे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स कमी करा. म्हणजे थोडक्यात पोहे, उपमा, पोळी भाजी ऐवजी डाळीचे धिरडे, अंडी किंवा मिक्स पालेभाज्यांचं सूप घ्या. लक्षात ठेवा की जितके कार्बोहायड्रेट्स कमी तितकं तुमची रक्तातली साखर कंट्रोलमध्ये राहील. आता आपण बघू दुपारच्या जेवणामध्ये काय घ्यायचं. तर इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे फायबर. जेवायला बसण्याच्या आधी एक मोठी वाटी भरून सॅलड नक्की खा. त्याच्यामुळे रक्तातली साखरेची वाढ ही मंदावते. आणि जेवणामध्ये तुम्ही गव्हाच्या चपातीच्या ऐवजी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी तुम्ही खाऊ शकता. आणि सोबत भरपूर पालेभाज्या आणि एक वाटी भरून शक्य असलं तर दही, एक वाटी भरून ताक हे घेऊ शकता. संध्याकाळी जर परत भूक लागली तर तळलेले पदार्थ न खाता शक्यतो भिजवलेले बदाम, अक्रोड, मखाना खा. रात्रीचे जेवण शक्यतो 7 ते 8च्या दरम्यान उरकून टाका. आणि रात्रीच्या जेवणामध्ये आहारामध्ये प्रोटीन्स जास्त ठेवा. म्हणजे थोडक्यात डाळीचं कढण किंवा मुगाची खिचडी, ग्रिल केलेलं पनीर. लक्षात ठेवा की लो कार्बोहायड्रेट आणि हाय फायबर हाच आहार डायबिटीस रिव्हर्सलचा खरा मंत्र आहे. हा चार्ट नक्की फॉलो करा आणि तुमचे रिझल्ट्स आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच आरोग्यदायी टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.